Cancer Healer Center, a new beginning. खंडणी प्रकरणावरून धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या सुरेश धसानी घेतली मुंडेंची भेट। धनंजय मुंडेंच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट। धनंजय मुंडेंना लपून भेटलो नाही, तब्येतीच्या चौकशीसाठी दिवसा भेटलो, लढा सुरूच राहणार, भेटीवर सुरेश धस यांचं स्पष्टीकरण। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो, मतभेद असतील तर दूर करा असं सांगितलं। धस मुंडेंच्या दुसऱ्या भेटीची माहिती बावनकुळे यांनी दिली। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती। मुंडे धस भेट महाराष्ट्रासाठी दुर्दैवी, मनोज जरांगे यांची टीका। राजकीय सेटिंग पाहून किळस येते, सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। अजित पवार यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडे दोषी ठरत नाहीत तोवर कारवाई नाही। देवगिरीवरील बैठकीत दादांची ठाम भूमिका, सूत्रांची माहिती। माझ्या 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर परळी मतदारसंघात रात्रीत रस्ते बनत आहेत, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। अजित पवार यांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितली नव्हती, सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट। हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला, मात्र काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान। महाकुंभ मेळ्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान, प्रयागराजमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली। इंडियाज गॉट लेटेंट वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स, 17 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे सायबर विभागाचे आदेश। इंडियाज गॉट लेटेंट मधील वादग्रस्त वक्तव्यानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल, रणवीरच्या घराला देखील कुलूप। बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शित, चित्रपटाचे ऍडव्हान्स बुकिंग पाहता छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्याची शक्यता। आजपासून महिला प्रीमियर लीगच्या 3ऱ्या हंगामाला सुरुवात, पहिल्या सामन्यामध्ये बंगळुरू आणि गुजरात आमने-सामने, थोड्याच वेळामध्ये सामना सुरू होणार। Cancer Healer Center, a new beginning.